तर पुढच्या बातमीकडे जाऊया। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये प्राणघातक हल्ला झालेला आहे। आताची मोठी बातमी आहे। नांदेड शहराजवळच्या माता साहेब गुरुद्वारा परिसरामधली ही घटना आहे। हल्ल्यानंतर त्यांना उपचारांसाठी तिकडच्या एका खाजगी रुग्णालयामध्ये सुद्धा दाखल करण्यात आलेले आहे। या हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे आणि हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत। नांदेडमधली ही महत्त्वाची बातमी आहे। पंजाबचे अकाली दलचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला करण्यात आलेला आहे। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री अकाली दलचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला झालेला आहे। नांदेडपासून जवळच असलेल्या मातासाहेब गुरुद्वारा परिसरामध्ये त्यांच्यावर हल्ला झालेला आहे आणि त्यांना आता उपचारासाठी नांदेडच्या ईश्वरसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मी तैनात होते, ताफा देखील होता, परंतु या हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला आणि तिथून जे हल्लेखोर आहेत ते पसार झालेले आहेत। एकंदरीत पाहिलं तर संपूर्ण या घटनेने नांदेड शहर आणि परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। हल्लेखोर कोण होते आणि हा हल्ला नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप समजू शकले नाही। पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा आता तपास करीत आहेत। सुखबीर सिंग बादल यांचे जे प्रकृती जी आहे स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर आता हे हल्लेखोर कोण होते आणि हल्ला नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करीत आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड। तर नांदेडमधली ही महत्त्वाची बातमी आहे। सुखबीर सिंग बादल हे पंजाबमधल्या अकाली दलाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला करण्यात आलेला आहे। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, मात्र हल्लेखोर कोण आहेत याचा अद्याप शोध लागले नाही। पोलीस तपास करतायत। हल्ल्याचं कारण सुद्धा अद्याप समोर आलेलं नाही।